साऊंड फिजिक्स मधला महत्त्वाचा टॉपिक आपण अभ्यासतो आहोत. हा पार्ट सेकंड आहे. या अगोदर जो होता पार्ट फर्स्ट होता. आता बघा काही संकल्पना आहे. जसं आपण तरंग लांबी बघितली या अगोदरच्या भागामध्ये, आणि ती जी तरंग लांबी आहे त्या तरंग लांबीवरच या पुढच्या संकल्पना आता आपल्याला समजून घ्यायच्या आहे. तर बघा आता जी वेव्हलेंथ आहे आपण बघितलं होतं की अशा पद्धतीने वेव्स, साऊंड वेव्स आहे आणि बघा हे जी वेव आहे यामध्ये हे जे आहे एक शिखर आहे आणि हे एक शिखर आहे. या दोन शिखरामधलं किंवा दोन संपीडनामधलं अंतर, सपोज हे जे डिस्टन्स आहे हे एक डिस्टन्स जे आपण बघितलं लॅम्बडा या ग्रीक लेटरने आपण ते दर्शवतो, आणि या दोन शिखरांमधल्या अंतराला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ. आता मग ती जी वेव्हलेंथ आहे त्या वेव्हलेंथ वरूनच आपल्याला पुढे वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी समजून घ्यायची आहे. म्हणजे वेव्हलेंथ मध्ये आणि या वारंवारतेमध्ये, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये नेमकं काय रिलेशन आहे ते अगोदर आपण आता बघूया. बघा जर आपण वारंवारता म्हणजे काय याची व्याख्या जर समजून घेतली, एकक कालावधीमध्ये होणारी आंदोलनाची संख्या किंवा ज्याला आपण म्हणतो ऑसिलेशन्स, नंबर्स ऑफ ऑसिलेशन्स इन अ सिंगल युनिट टाइम किंवा पर युनिट टाइम, त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. एकक कालावधीमध्ये होणाऱ्या आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची काय झाली, वारंवारता झाली. आणि फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट आहे हर्ट्ज मध्ये. फ्रिक्वेन्सी जी असते ती कशी असते, हर्ट्ज मध्ये. 50 हर्ट्ज, 100 हर्ट्ज, जे काही नंबर्स ऑफ हर्ट्ज असतील तेवढे, त्याला आपण अशा न्यू या लेटरनी, ग्रीक लेटरने दर्शवतो. जसं वेव्हलेंथ आपण लॅम्बडाने दर्शवतो, इकडे आपण याला न्यू या लेटरने दर्शवतो. आता बघा या ठिकाणी आपण बघतो आहोत ही एक वेव्हलेंथ इथे दिसते, हे डिस्टन्स आपल्याला. आता या तुलनेमध्ये आणखी एक आपण आकृती जर इकडे काढली तर आपल्या एक लक्षात येईल बघा फरक वारंवारताचा नेमका कसा आहे. या ठिकाणी आपण बघूया. जे अंतर आहे बघा, दोन्ही ठिकाणी आपण इथे वेव्ह काढायचा प्रयत्न केला, परंतु लक्षात घ्या की या ठिकाणी जे डिस्टन्स आहे, हे जे अंतर आहे दोन संपीडनामधलं किंवा दोन शिखरामधलं, हे आपल्याला जास्त दिसतंय. हे जे डिस्टन्स आहे इकडे जर आपण बघितलं, बघा सपोज या इथे हे एक शिखर आहे आणि यामधलं जर अंतर आपण बघितलं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का हा सुद्धा आहे लॅम्बडा. वेव्हलेंथ आपण ग्रीक लॅम्बडा या अक्षराने दर्शवतो. आता बघा दोन्ही ठिकाणी जर आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली, वारंवारता आपल्या लक्षात येईल ती म्हणजे अशी की या ठिकाणी वेव्हलेंथ ही जास्त आहे, या ठिकाणी मात्र वेव्हलेंथ काय दिसते आपल्याला, कमी दिसते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, या ठिकाणी आपण लिहू शकतो की तरंग लांबी दोघांच्या तुलनेमध्ये तरंग लांबी जास्त आहे, आणि या ठिकाणी तरंग लांबी कशी आहे, ही कमी आहे, किंवा याला आपण शॉर्ट वेव्हलेंथ, शॉर्ट नाही ही लॉंग वेव्हलेंथ आहे, आणि ही आहे शॉर्ट वेव्हलेंथ. आता जर आपण असं म्हटलं की एका सेकंदामध्ये नंबर्स ऑफ असे किती ऑसिलेशन्स होतील दोघांसाठी, जर आपण एक सेकंद हा कालावधी कन्सिडर केला तर निश्चितच ज्याची लांबी कमी आहे, तरंगाची लांबी ज्याची कमी आहे दोन संपीडनामधील किंवा दोन शिखरामधील, निश्चितच ज्याची वेव्हलेंथ शॉर्ट आहे, कमी आहे, त्याचे आंदोलन जास्त होतील, हे समजून घ्या. आणि ज्याची लांबी, ज्या तरंगाची लांबी ही जास्त आहे
जसं उदाहरणार्थ आपल्याला इथे दिसतंय, इथे काय आहे, लॉंग वेवलेंथ, तरंग लांबी जास्त आहे. मग तरंग लांबी जास्त आहे तर त्या एका सेकंदामध्ये पार करण्यासाठी याला काय होऊ शकतं, ते आंदोलन पूर्ण करण्यासाठी कालावधी वेळ लागू शकतो. म्हणजे निश्चितच बघा दोन्ही गोष्टी एकमेकाला इथे व्यस्त ठरतात. त्या म्हणजे कशा, बघा जर समजा तरंग लांबी जास्त असेल तर एका सेकंदामध्ये जे आंदोलन होण्याचा जो काही कालावधी आहे तो कसा असेल, म्हणजे किती आंदोलनं होतील. जर लांबी जास्त असेल तर आंदोलनाची संख्या काय होईल, कमी होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी की जर तरंग लांबी जास्त असेल तर होणाऱ्या आंदोलनाची जी काही वारंवारता आहे, आणि वारंवारता म्हणजेच काय, एकक कालावधीमध्ये होणारे आंदोलने. मग तो 1 सेकंद 2 सेकंद किंवा जो काही टाइम पिरियड असेल किंवा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये होणाऱ्या आंदोलनाची संख्या. मग तरंग लांबी जर जास्त असेल तर बघा वारंवारता काय असते, कमी असते, किंवा त्याला आपण म्हणतो लेस फ्रिक्वेन्सी किंवा लो फ्रिक्वेन्सी. आणि त्या उलट जर आपण इकडे बघितलं, जर तरंगाची लांबी कमी असेल किंवा ज्याला आपण म्हणूया शॉर्ट वेवलेंथ असेल तर वारंवारता कशी असेल, जास्त असेल. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकाला कशा आहे, हाय फ्रिक्वेन्सी. थोडक्यात फ्रिक्वेन्सी मधलं आणि वेवलेंथ मधलं रिलेशन इथे डिराईव्ह होतं काय, की तरंग लांबी एक जर जास्त असेल, तरंग लांबी जास्त, वारंवारता कमी. ही एक कन्सेप्ट आपली इथे क्लिअर झाली. आणखी तरंग लांबी जर का कमी तर वारंवारता कशी असायला पाहिजे, जास्त. म्हणजे कायम लक्षात असू द्या काय, की तरंग लांबी आणि वारंवारता ह्या एकमेकाला कशा असतात, व्यस्त प्रमाणामध्ये, ज्याला आपण म्हणतो इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे तरंग लांबी ही वारंवारतेच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन इथे आपल्याला क्लिअर झालं की एक जर कमी असेल तर दुसरी गोष्ट जास्त असते. म्हणजे वेवलेंथ कमी, वारंवारता जास्त, वेवलेंथ तरंग लांबी जास्त, वारंवारता कमी. आता बघा यावरच एक पुढची संकल्पना आधारित आहे. या अगोदर मी सांगितलं होतं की तरंग लांबी जर का कळाली आपल्याला तरच आपल्याला वारंवारता कळते, आणि तरंग लांबी आणि वारंवारता जर लक्षात आली तर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे आयाम, किंवा ज्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आता हा अँप्लिट्यूड आहे म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. बघा जर डेफिनेशन बघितली तर आपल्या लक्षात येईल की माध्यमातील कणांचे मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूला होणारे जास्तीत जास्त विस्थापन म्हणजेच त्याला काय म्हणायचं, आयाम. आणि आयाम जो आहे तो आपण कॅपिटल ए या अक्षराने दर्शवतो, त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आणि एमपीएससी ने आयोगाने आपल्याला यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा हे स्टेटमेंट आहे की आवाजाची उच्चता किंवा सौम्यता ही खालीलपैकी कशावर अवलंबून असते. आणि त्याने पर्याय दिले होते जसं तरंग लांबी आहे, वारंवारता आहे, किंवा तरंग काल आहे, आणि शेवटी होतं अँप्लिट्यूड किंवा आयाम. म्हणजे बघा फिजिक्स मध्ये एक सर्वात महत्वाचा भाग लक्षात घ्या की ज्या संकल्पना आहेत, कुठला टॉपिक असेल, मग आता यापुढे आपण जसं लाईट बघूया, लाईट मध्ये रिलेशन आपल्याला खूप महत्वाचा आहे. जो आपला सर्वात महत्वाचा आणि मोठा टॉपिक आहे या पूर्ण फिजिक्स मधला, ज्याला आपण कोर फिजिक्स म्हणतो, तो आहे लाईट चॅप्टर किंवा लाईट प्रकाश. त्यामध्ये तरंग लांबी आणि वारंवारता हे रिलेशन आपल्याला तिकडे पुढे कामी येणार आहे. मग आता संकल्पना जर क्लिअर झाल्या तर संकल्पनेवरच आधारित आपल्याला फिजिक्स मध्ये काही एक्झाम्पल आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक मधल्या ज्या संकल्पना आहे, कन्सेप्ट, डेफिनेशन सहित आपल्याला आपल्या भाषेमध्ये त्या समजणं गरजेचं आहे. आता बघा मग आवाजाची उच्चता किंवा सौम्यता ही नेमकी कशावर अवलंबून आहे, मूलतः त्या आयामावर अवलंबून असते. आता आयाम म्हणजे काय,
ही जी आकृती आहे यामध्ये आपण समजून घेऊया. सपोज हे जे ठिकाण आहे, हे जे डिस्टन्स आपल्याला दिसतंय बघा, माध्यमातील कणांचे मध्य स्थितीपासून कोणत्याही एका बाजूला होणारे जास्तीत जास्त विस्थापन. सपोज या इथून स्टार्ट केलं, हा असेल ए आणि हा असेल ए डॅश. जर आपण ह्या इथे बघितलं, समजा ही जी वेव्ह आहे, मी या ठिकाणी हे करतो अशा पद्धतीने जर आपण बघितलं, हे जे डिस्टन्स आहे मध्य स्थितीपासून, हे जे अंतर आपल्याला इथे बघायला मिळते, हे सपोज हा जर ए असेल तर हे डॅश ए डॅश, हे जे डिस्टन्स आहे मध्य स्थितीपासून होणारं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, मध्य स्थितीपासून होणारं सर्वाधिक जे काही विस्थापन आहे, हे डिस्टन्स. इकडे सुद्धा जर आपण बघितलं, खाली जर आपण लक्षात घेतलं, इथे सुद्धा त्याच पद्धतीने सपोज हा जर असेल बी तर हा असेल बी डॅश. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे तीच आपली व्याख्या सांगते की माध्यमातील कणाचे मध्य स्थितीपासून कोणत्याही एका बाजूला होणारे जास्तीत जास्त विस्थापन. म्हणजे जर वरच्या बाजूला असेल तर ए डॅश, खालच्या बाजूला असेल तर बी बी डॅश, हे विस्थापन. तर त्याला काय म्हणायचं, अँप्लिट्यूड किंवा आयाम. आणि सर्वात महत्वाचं, त्या आयामावर त्या किती ती जी वेव्ह आहे किती प्रमाणामध्ये मध्य स्थितीपासून विस्थापन करते. म्हणजे जेवढं जास्त विस्थापन त्या आयामावर काय आहे डिपेंड, काय आहे त्या आवाजाची उच्चता किंवा सौम्यता. खूप अशा हळू आवाजामध्ये किंवा सॉफ्ट आवाजामध्ये बोलल्या जात आहे, म्हणजेच काय झाला, आयाम त्याचा जो आहे कमी आहे. जास्त आहे हाय एकदम जोरजोरामध्ये जर बोलल्या जात आहे म्हणजे त्याचा अँप्लिट्यूड काय आहे, जास्त आहे. मध्य स्थितीपासून ती जी तरंग आहे तो ध्वनी तरंग जास्त अंतर त्याने पार केलं, अप अँड डाऊन. बरेचदा आपण त्या याच्यामध्ये बघतो की जे सिंगर असतात त्यांचा सिंगिंगचा जो एक ग्राफ दिला जातो एका त्या मॉनिटरवर, आणि त्यात ते हाय पिच लो पिच दर्शवल्या जातं. एक ग्राफच्या रूपामध्ये ते कळतं की कुठे नेमका आपण तो त्याचे अँप्लिट्यूड हा वाढवला गेला पाहिजे किंवा कमी केला गेला पाहिजे. आणि त्यासाठी एक मशीन असते बघा, ज्याला आपण म्हणतोय साऊंड टेक्नॉलॉजी जी आहे, त्यामध्ये असतं एक ॲम्प्लिफायर. ते काय करत असतं, हा अँप्लिट्यूड जो आहे तो मॉनिटर करत असतो. मग आता बघा, हे आपण बघितलं की वारंवारता, तरंग लांबी आणि वारंवारतेमधलं काय रिलेशन आहे त्याच्यावरच आपण डिराईव्ह केलं पुढे आयाम. म्हणजे बघा, तरंग लांबी, वारंवारता आणि आयाम. आणि त्याच्या पुढची संकल्पना आहे जे म्हणजे तरंग काल कशाला म्हणायचं, किंवा ज्याला आपण टाइम पिरियड ऑफ वेव्स असं देखील म्हणतो. म्हणजे नेमकं काय आहे बघा, त्याला आपण कॅपिटल टी या अक्षराने दर्शवूया. तरंग काल बघा की लगतची दोन संपीडने किंवा विरलने यांना ठराविक बिंदू पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे तरंग काल होय. आता ही सायंटिफिक लँग्वेज झाली. आपल्या बोली भाषेमध्ये जर आपण समजून घेतलं ते म्हणजे असं की यालाच आपण संपूर्ण आंदोलन पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच टाइम पिरियड ऑफ वेव्ह. ती एक वेव्ह पूर्ण कंप्लीट तिचं ऑसिलेशन होण्यासाठी जो काही वेळ लागतो तो झाला टी. आणि त्याचं जे फॉर्म्युला आहे तरंग काल बरोबर 1/, वारंवारता म्हणजे टी इज इक्वल टू 1/ν. तो जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी घेतो मी. टी म्हणजे तरंग काल आणि सूत्र आहे टी इज इक्वल टू 1/μ, किंवा त्याला आपण 1/, वारंवारता असं म्हणूया. हे सूत्र आपल्याला पुढे फिजिक्स मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे, एक्झाम्पल्स आहे, ते सोडवताना कामी येईल. तर तरंगकाल म्हणजेच एक आंदोलन, अप डाऊन आणि अगेन अप, म्हणजे एक ऑसिलेशन, एक कंप्लीट ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा कालावधी. तर अशा पद्धतीने बघा आपण बघितलं की ध्वनी तरंगाचे प्रकार, अनुतरंग, अवतरंग, तरंग लांबी. तरंग लांबीवरच डिपेंड आपण बघितलं की वारंवारता, नंतर आयाम आहे कशा पद्धतीने आवाजाची उच्चता किंवा निश्चता किंवा सौम्यता ही आयामावर अवलंबून आहे. त्याच पद्धतीने काय की वारंवारता आणि तरंग लांबी, जास्त तरंग लांबी कमी वारंवारता, कमी तरंग लांबी जास्त वारंवारता, आणि एक संपूर्ण आंदोलन, एक कंप्लीट ऑसिलेशन
होण्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे तो डिपेंड कशावर आहे, वारंवारतेवर, फ्रिक्वेन्सीवर. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला पुढे जे फिजिक्समध्ये एक्झाम्पल्स आहेत, काही उदाहरणं आहे, या सूत्राद्वारे आपल्याला सोडवावे लागतील. सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. टी फॉर टाइम पिरियड म्हणजे तरंग कालावधी इज इक्वल टू 1/ν. बघा, ध्वनीचा वेग किंवा ज्याला आपण स्पीड ऑफ साऊंड असं म्हणूया. आता ध्वनीचा वेग जो आहे त्या अगोदर सर्वात महत्वाचं की ध्वनीसाठी आपल्याला माध्यमाची आवश्यकता आहे. थोडक्यात ध्वनीच्या प्रसारणासाठी, ध्वनीचं जे काही प्रसारण आहे त्यासाठी माध्यमाची आवश्यकता आहे. आणि निर्वात किंवा ज्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो, निर्वातामधून ध्वनी जाऊ शकत नाही. या दोन महत्वाच्या गोष्टी की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज आहे. मग ते माध्यम सॉलिड असेल किंवा ते माध्यम लिक्विड असेल किंवा ते माध्यम गॅसियस असेल. आणि जर माध्यम नसेल तर ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणजे मीडियम इज नेसेसरी. आता बघा, जे मीडियम आहे, आपण 3 मीडियम वेगवेगळ्या माध्यमामध्ये ध्वनीचा हा वेग जो दिसतोय आपल्याला तो वेगवेगळा आहे. आता हा जो वेग आहे त्या माध्यमाची जी काही घनता आहे, डेन्सिटी आहे, त्यावर डिपेंड आहे. माध्यमाची जी घनता आहे, प्रत्येक माध्यमाची घनता वेगवेगळी आहे, भिन्न प्रकारची घनता आहे, म्हणून वेगाचा वेग कसा आहे, भिन्न प्रकारचा आहे. आता हा जो वेग आहे तिन्ही ठिकाणी आपण माध्यम जे बघतो आहे, जे सामान्य तापमान आहे ते आहे 25 डिग्री, 25 डिग्री सेंटीग्रेडला. हे सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल, हा जो वेग आपण घेतो आहे तो आहे सामान्य तापमान 25 अंश सेंटीग्रेडला. तिन्ही माध्यमातील ध्वनीचा आपण इथे वेग बघतो आहोत. आता त्या अगोदर जर आपण बघितलं की ध्वनीचा 0 डिग्रीला जर आपण बघितलं तर तो आहे 332 मीटर पर सेकंद. 0 डिग्री म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो बर्फ, आईस, ज्या ठिकाणी पाणी जे आहे गोठतं 0 डिग्री सेंटीग्रेड, त्या ठिकाणी काय आहे 332 मीटर पर सेकंद हा त्या ध्वनीचा वेग झाला. आता बघूया आपण सॉलिडमध्ये जर आपण एक नजर टाकली तर मॅक्झिमम जो काही वेग आहे तो दिसतोय आपल्याला सॉलिडमध्ये. त्यानंतर आहे इकडे लिक्विड आहे, त्यानंतर आहे मग गॅसियस. म्हणजे सॉलिडमध्ये सर्वाधिक आहे, त्यानंतर लिक्विड आहे. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो, एक फॉर्म्युला तयार होतो की सॉलिडमध्ये जास्त आहे, लिक्विडमध्ये कमी आहे, एकदम कमी आहे गॅसमध्ये. म्हणजे आपण जे माध्यम वापरतो बोलण्यासाठी जनरली ते असतं गॅस, हवा. हवेच्या माध्यमातून आपण जनरली बोलत असतो. सर्वात पॉप्युलर मीडियम आहे एअर मीडियम. मग आता बघा, सॉलिडमध्ये सर्वाधिक आहे, आयोगाचा फेवरेट पार्ट आहे तो म्हणजे क्रमवारी. एक तर चढता क्रम लावा नाही तर उतरता क्रम लावा. तर हे जर बेसिक फॉर्म्युला लक्षात राहिला आपल्या की स्थायूमध्ये जास्त आहे, गॅसमध्ये कमी आहे, ही क्रमवारी जर आपण लक्षात घेतली तर बघा, ॲल्युमिनियम तो आहे 6420 मीटर पर सेकंद. ध्वनीची जी चाल आहे ती त्या सॉलिडमध्ये आहे 6420. जर आपण निकेल मध्ये बघितलं तर ते आहे 6040 मीटर पर सेकंद. जर आपण स्टील मध्ये बघितलं तर 5960 मीटर पर सेकंद आहे. लोखंडामध्ये जर बघितलं तर 5950 मीटर पर सेकंद आहे. पितळ जर बघितलं तर त्यामध्ये आहे 4700 मीटर पर सेकंद. काच जी काही आहे त्यामध्ये जर आपण त्याची चाल बघितली ध्वनीची ती आहे 3980 मीटर पर सेकंद. तांब्यामध्ये जर आपण त्याचा स्पीड बघितला तर तो आहे 3580 मीटर पर सेकंद. म्हणजे एकंदरीत ध्वनीचा स्थायूमध्ये वेग कसा आहे, सर्वाधिक. दिस इज द कन्सेप्ट. हे आपल्या लक्षात पाहिजे की सॉलिड मीडियम कुठलंही असो, सॉलिडमध्ये कोणतंही उदाहरण असो, त्यामध्ये वेग ध्वनीचा काय असणार, सर्वाधिक. त्यात आपण 1-2 लक्षात ठेवले पाहिजे. ॲल्युमिनियम 6420 आणि लोखंड जे आहे त्यामध्ये आहे 4700. जनरली असं वाटू शकतं आपल्याला की लोखंडामध्ये जास्त असेल, परंतु वेग जास्त कशामध्ये आहे, ॲल्युमिनियम मध्ये.
आता थोडंसं पाण्याच्या बाबतीमध्ये लिक्विड मीडियम जे आहे त्याचा आपण विचार करूया. बघा, समुद्राच्या पाण्यामध्ये आहे 1531 मीटर पर सेकंद. जर आपलं प्युअर वॉटर जर घेतलं आपण, जे आरओ फिल्टर मशीन असतात त्याचं जर आपण पाणी घेतलं, त्याला आपण प्युअर वॉटर म्हणूया, तर त्यामध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण हे काय असतं, कमी असतं. समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतं, क्षाराचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे समुद्राच्या पाण्याची घनता काय असते, जास्त राहते. मग ही घनता जास्त आहे म्हणून याची काय झाली, याचं स्पीड 1531 आहे आणि इकडे मात्र बघायला मिळतोय 1498. त्याच पद्धतीने जर इथेनॉल बघितलं, त्यामध्ये आहे 1207 मीटर पर सेकंद. त्याच पद्धतीने इकडे मिथेनॉल आहे, त्यामध्ये 1103 मीटर पर सेकंद आहे. शिवाय टर्पेंटाइल आहे, त्यामध्ये 1325 मीटर पर सेकंद आहे. अल्कोहोल आहे, त्यामध्ये 1213 मीटर पर सेकंद हा स्पीड झाला साऊंडचा. मग आता लक्षात आलं की सॉलिड मध्ये जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी लिक्विड मध्ये आहे आणि एकदम कमी आहे गॅसेस मध्ये. मग आता जे हायड्रोजन आहे त्यामध्ये 1284 मीटर पर सेकंद आहे. हेलियम आहे, हेलियम मध्ये आहे 965 मीटर पर सेकंद. हवा, एअर मीडियम आपल्यासाठी महत्वाचा आहे की हवा जी आहे, हवेमध्ये जो स्पीड आहे तो आहे 346 मीटर पर सेकंद हवेमध्ये. आणि 0 डिग्रीला किती आपण बघितलं, 332 मीटर पर सेकंद. म्हणजे एक लक्षात येईल आपल्या की जर 0 डिग्री असेल तर 332, म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल, ती पण एक कन्सेप्ट आता पुढे इथे आपल्या लक्षात ठेवावं लागेल की जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तस तसं काय होत चालतो, त्याचा स्पीड देखील वाढत चालतो. म्हणजे 0 डिग्रीला 332 आणि जसं जसं मग 25 डिग्री, हे जे आपण टेम्परेचर सगळे बघितले, हे काय आहे, हे 25 डिग्री सामान्य तापमान, त्यातला हा वेग आहे. मग इथे किती झाला, 32 वरून तो आला 25 डिग्रीला 346. मग आता ऑक्सिजन, ऑक्सिजनला आहे 316 मीटर पर सेकंद. सल्फर डायऑक्साइड आहे 213 मीटर पर सेकंद आणि इकडे कार्बन डायऑक्साइड आहे 258 मीटर पर सेकंद. म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, हे तिन्ही जे माध्यमातील आपण भिन्न प्रकारचे त्या ध्वनीचे वेग बघितले, हे सगळे जे वेग होते 25 डिग्री टेम्परेचरला, 0 डिग्रीला काय बघितलं आपण की काय वेग असतो, 332 मीटर पर सेकंद. मग आता टेम्परेचर सुद्धा मॅटर करतं. एक गोष्ट इथे ध्यानात आली की तापमान सुद्धा काय करतं, ध्वनीच्या चालीवर, ध्वनीच्या स्पीडवर काय करतो, परिणाम करतो. मग आता एक कायम लक्षात असू द्या, जर 1 डिग्री सेंटीग्रेडने आपण तापमान वाढवलं, एक माध्यम असेल, हवा मीडियम आहे, सपोज एअर मीडियम आहे, त्याचं टेम्परेचर जर का आपण 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवलं तर त्या ठिकाणी आपल्याला 0.6 मीटर पर सेकंदने काय होईल, त्याचं स्पीड काय होईल, इन्क्रीज होईल साऊंडचा, ध्वनी लहरीचा. 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढवले असता 0.6 मीटर पर सेकंदने काय होतो, त्याचा स्पीड काय होतो, इन्क्रीज होतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं बघा की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज आहे. निर्वातामधून ध्वनी पास होऊ शकत नाही. प्रत्येक माध्यमामध्ये ध्वनीची चाल, स्पीड वेगवेगळा आहे आणि तापमान काय करत असतं, तापमान आहे, घनता आहे, हे सर्व गोष्टी काय करतात, त्या ध्वनीच्या स्पीडवर परिणाम करतात. 1 डिग्रीला 0.6 मीटर पर सेकंद, सॉलिडमध्ये सर्वाधिक, लिक्विडमध्ये कमी, आणि सर्वात कमी स्पीड आहे तो आहे गॅसमध्ये. आणि पॉप्युलर मीडियम आहे एअर मीडियम, हवा माध्यम, 346 मीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने हा बघितला आपण स्पीड ऑफ साऊंड.